इथपासून तर हे देखणं स्वप्न कसं रुजेल, कसं वाढेल, इथपर्यंत मायक्रो प्लॅनिंग असणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्रातल्या हरेक जातीचा आणि हरेक धर्माचा मावळा जर उठून उभा राहिला तरी ते स्वराज्य घडेल. स्वराज्याची वातावरण निर्मिती ज्यांनी केली ते छत्रपती शहाजीराजे भोसले. तिथल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यावा. ते छत्रपती संभाजीराजे भोसले. शतरंज बिछा करके बैठा था जमाना, शतरंज बिछा करके बैठा था जमाना, लगता था मुश्किलें गोरों को हटाना, पर बापू तू भी था बड़ा उस्ताद पुराना, कसके लगाया वो डाव उल्टी सभी की चाल, वारे मोहनदास करमचंद गांधी तूने कर दिया कमाल. आंधी में भी जलती रही बापू तेरी मशाल, वारे मोहनदास करमचंद गांधी तूने कर दिया कमाल. वयाच्या 23व्या वर्षी फासावर जात, वयाच्या 23व्या वर्षी फासावर जात ज्यांनी तुमच्या आमच्या समोर आदर्श रचला आणि सांगितलं जिंदगी तो खुद के दम पे जी जाती है, दूसरों के कंधों पे तो जनाजे उठे करते हैं, असं सांगणारे वीर भगतसिंग. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवणारे, सावित्री आईला शिकवून पहिली शिक्षिका बनवणारे आणि पहिली मुलींची शाळा काढणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, कीर्तनाचा जनजागरणाचा खरा अर्थ आमच्या समोर मांडणारे जगद्गुरु तुकोबाराय. विंचू देवाऱ्यावर आला, विंचू देवाऱ्यावर आला, देवपूजा नाव त्याला, त्याचे पैजाराचे काम तो अधमाशी तमाशा शब्दात आपल्याला मार्गदर्शन करणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. या भारतामध्ये 60 लाख साधू जिवंत होते, पण जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध सुरू असताना एकही साधू भारत आणि चीनच्या बॉर्डरवर जात नाही. पण एक साधू हातामध्ये खंजरी घेतो आणि भारत आणि चीनच्या बॉर्डरवरती जातो आणि चीनी सैनिकांना चेतावणी देतो, तरबूज जैसा काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं बस मौत पे मुंह जाओगे, क्या अक्ल खाली है तुम्हारी भूत ने शैतान ने और सीधा सिखाया है नहीं तुमको किसी भगवान ने. प्रत्येक गावामध्ये सामुदायिक प्रार्थना निर्माण करून लोकांना संस्काराचे धडे देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. एकदाचं जीवनाचं ताटमोडा, एकदाचे फाटके कपडे घाला, बायकोला लुगडं घेऊ नका, पण आपल्या पोराला शाळेत धडा, आपल्या पोराला शाळेत धडा. गावागावामध्ये जाऊन आधी खराट्याने गाव स्वच्छ करायचं, नंतर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मन साफ करायची. हे जे कार्य करणारे संत श्रेष्ठ गाडगे महाराज, या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या शिवरायांच्या गुणगानाला सुरुवात करतो. आदरणीय दादा खूप सुंदर बोलले, काय पोटतिडकीनं बोलले की या संस्काराची समाजाला गरज आहे. त्यांनी राष्ट्रसंतांचे विचार मांडले, त्यांनी शिवाजी महाराजांचे विचार मांडले की आपला समाज कोणत्या दिशेला जात आहे आणि कोणत्या दिशेला जायला पाहिजे. संस्कार आपल्या गावामध्ये आपल्या मुलांना आपण दिले पाहिजे. तो एक वाक्य बोलत होता आणि मला स्वतःशी म्हणजे ते रिलेट होत होतं की आई वडिलांनी संस्कार दिले पाहिजे, मुलगा घडवला पाहिजे. आई वडिलांचं कार्य असतं की त्यांनी संस्कार दिले. आपण जसे वागतो तसे मुलं वागतात. मी ते स्वतःला रिलेट करत होतो, कारण माझे आई बाबा आधीपासून सामुदायिक प्रार्थनेमध्ये जातात आणि मला सुद्धा ते घेऊन जात होते आणि ते संस्कार माझ्यावर पडले आणि मागच्याच वर्षी मला शासकीय नोकरीत मी आहे. म्हणजे संस्कार हे खरंच गरजेचे असतात. खूप खूप पोटतिडकीने बोलला, मला त्याचं अभिनंदन करावं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज हे घडवायचे असेल तर आधी आपल्यामध्ये घडले पाहिजे. राजे पुन्हा जन्माला या, राजाने किती वेळा जन्म घ्यायचा, आपण काय करायचं. तर छत्रपती शिवाजी महाराज हे आज आमच्यासाठी डोक्यावर घेण्यासाठी नाही तर डोक्यात घेण्यासाठी आहे. हा विचार आपल्याला इथे या रंगमंचावरती मांडायचा आहे. मला आश्चर्य वाटतं, एवढं छोटं गाव, जेमतेम 100 घरं अजितदादा मला सांगत होते, आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये आपण इतका सुंदर मंडप
मंडप आयोजित केला आहे. श्री संत गजानन महाराजांची प्रकट दिन उत्सव उद्या आहे आणि या तुमच्या म्हणजे मनामध्ये विचार आला की या गावामध्ये शिवरायांचे विचार केले पाहिजे. तुम्ही डीजे लावून नाचण्यापेक्षा वाचून व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये गेला पाहिजे. या विचाराने तुम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण तो कार्यक्रम करतो आहे. खरंच मला ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, राजा शिवछत्र परिवार असो किंवा आपल्या गावचे जे प्रमुख मंडळी असो, त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. या गावामध्ये आपण शिवजयंती साजरी करत आहे. 350 वर्षापासून शिवाजी राजांचं चरित्र आमच्यासाठी प्रेरणा देणारं चरित्र आहे. अरे काही शक्य असेल या चरित्रामध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की किती किती अफाट चरित्र असतं, की ज्याला ज्याला आपल्या आयुष्यामध्ये मोठं ध्येय गाठायचं आहे, ज्याला ज्याला समाज परिवर्तन करायचं आहे, त्याला त्याला अशा महापुरुषांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय पर्याय नाही. अनेक जण म्हणतात की मला इतिहास आवडत नाही, इतिहास हा माझा बोरिंग विषय होता, पण त्या इतिहासाला आपण त्या सणसणावळीतून बाहेर काढलं आणि त्या घटनांमागचा थरार, त्याच्या मागची प्लॅनिंग, त्याच्या मागच्या स्ट्रॅटेजी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की एखादं लहानसं घर चालवायला किती मॅनेजमेंट करावं लागतं. एखादा ऑफिस चालवायचं असो, एखादा कार्यक्रम घ्यायचा असो, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. काय होतं राजाकडे? एका सरदाराचा मुलगा, पण त्या राजाने त्यांच्या आई वडिलांनी दिलेलं स्वप्न हे आपल्याला पूर्ण करायचं हे ठरवलं आणि 1674 मध्ये हा राजा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतो. काय काय अफाट कल्पना आहे. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून आम्हाला प्रत्येक वेळी दिसते की विपरीत परिस्थितीमध्ये हा शिवाजी राजा कधी मागे हटताना आपल्याला दिसत नाही. की परिस्थिती किती गंभीर असो, किती मोठा शत्रू असो, आपण त्यासाठी लढायला जाणार. आणि हा राजा समोर जाऊन लढत होता. आधी स्वतःची छाती समोर करत होता, म्हणून मावळे सुद्धा स्वतःच्या प्राणाचे बलिदान करताना मागे पुढे बघत नव्हते. काय परिस्थिती होती या महाराष्ट्राची, या भारताची. शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्याआधी स्त्रियांपासून लहान मुलांपासून अत्याचारांची परिसीमा गाठण्यात आली. एखादा राजा जर गावात यायचा असेल तर लोकांच्या मुंडक्याचे मिनार रचले जातात. गुरु गोविंद सिंहची 2 मुलं भिंतीत चिडून ठार मारण्यात आली. विचार करा, जेव्हा गुरुची परिस्थिती आहे, सामान्य माणसाची काय हालत झाली असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आता कुणीच येणार नाही का? आम्हाला याच्यातून कुणीच बाहेर काढणार नाही का? आणि तलवारी उठल्या नाही असं मित्रांनो, वारंवार तलवारी उठल्या. पण मुघल सल्तनत ही ताकदच इतकी प्रचंड होती की या ताकदीखाली सगळे उठाव चिडून टाकण्यात आले, मोडून टाकण्यात आले. काय केलं असेल हो या मुलाने? ज्याला ज्याला मोठं कार्य करायचं असतं त्याला आधी माणसं जोडावी लागतात. अतिशय लहानपणापासून शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी संस्कार दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घडवण्यामध्ये, या स्वराज्य घडवण्यामध्ये मासाहेब जिजाऊंचा खूप मोठा हक्काचा वाटा आहे. काय परिस्थिती होती जिजाऊ मासाहेबांची. शिवाजी महाराज पोटात असताना मासाहेब जिजाऊंचे वडील आणि त्यांचे 3 भाऊ यांची भर दरबारात, शत्रूच्या भर दरबारात हत्या करण्यात येते. तेव्हा शिवाजी महाराज हे मासाहेबांच्या पोटात होते. मासाहेब जिजाऊंनी तो संघर्ष बघितला होता, तो अत्याचार बघितला होता, या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली होती. आणि शिवाजी आणि मासाहेब जिजाऊंनी ठरवलं होतं की अंधकार मिटला पाहिजे, हा अत्याचार मिटला पाहिजे आणि हे माझा मुलगा मिटवेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तशा प्रकारे संस्कार दिले, तशा प्रकारे ध्येय दिलं, हे शिवाजी तुला हे गायचं आहे. शिवाजी महाराजांनी त्यांना महाभारत शिकवलं, कृष्ण नीती शिकवली, राम नीती सुद्धा शिकवली. आणि शिवाजी महाराज त्यांची राजमुद्रा काय सांगते? प्रतिवचंद्र लेखेव व विष्णू विश्ववंदिता शासनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. की हे शहाजीचा पुत्र शिवाजी, तुला एवढा मोठा राज्य निर्माण करायचं आहे, एवढं मोठं राज्य निर्माण करायचं आहे की जगाला आदर्श ठरलं पाहिजे. केवढं मोठं ध्येय दिलं शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी. आम्ही या शिवाजी राजाचं चरित्र समजून घेताना, या शिवाजी महाराजांचं चरित्र वाचताना, जगताना हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या मुलांना आपण काय शिकवलं पाहिजे. एक जिजाऊंनी ठरवलं
तर एक शिवाजी घडला. एक शिवाजी राजाने ठरवलं तर स्वराज्य घडलं. ठरवण्याचा तो काळ असतो. आपण सुद्धा आपल्याला तेवढे मोठे चॅलेंजेस नाही आहे, आपल्या पुढे तेवढे मोठे संकट नाही आहे. आम्हाला फक्त आमचा गाव जरी घडवता आला ना, खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला शिवचरित्रातून ते घ्यायचं आहे. मला वाटतं या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण हा संदेश घेतला पाहिजे की स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्याची वाट नसते बघायची. मासाहेब जिजाऊनी नाही बघितलं की कोण हा अंधकार मिटवेल. मासाहेब जिजाऊनी स्वतः शिवाजी राजांना घडवलं आणि स्वतः शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्य प्राणपणाने लढले. हा आदर्श आपल्याला शिवचरित्रातून घ्यायचा आहे. हो, शिवाजी महाराजांनी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाची राख रांगोळी करून टाकली. वडिलाचं महत्व काय असतं? ज्याला वडील नाही ना त्याला विचारावं वडिलाचं महत्व. अहो, स्वतःला फाटका जोडा घालून आपला बाप हा वावरात राबतो, पण आपल्या मुलासाठी चांगला शूजच घेऊन देतो. आपण स्वतः फाटके कपडे घालील, पण माझा मुलगा कॉलेजला जातो, तो चांगला दिसला पाहिजे, त्याच्यासाठी त्याची प्रत्येक गोष्ट पूर्ण केली जाते. त्याला जर मोबाईल मागितला तो मोबाईल दिला जातो, गाडी मागितली गाडी दिली जाते, कारण ही बापाची माया असते. पण हा मोबाईल इतका आजच्या काळामध्ये मला वाटते की सर्वात मोठा शत्रू जर असेल ना विद्यार्थी जीवनातला, इथे विद्यार्थी सुद्धा बसले, त्याला माझं सांगणं आहे की हा मोबाईल जर तुम्ही ठरवलं तर याच्यातून तुम्ही तुमची प्रगती सुद्धा करू शकता आणि या मोबाईलला तुम्ही तुमचा जीवनाचा घात सुद्धा करू शकता. कारण मी जेव्हा अभ्यास करत होतो, मी या मोबाईलचा चांगल्यासाठी वापर केला. मी क्लासेस बघितले. पुण्याचे क्लासेस आम्हाला आज ऑनलाईन या मोबाईल मध्ये बघता येतात. आम्हाला नागपूरचे क्लासेस, आम्हाला नागपूरला नाही जावं लागत. आम्हाला इथून सुद्धा चांगलं घ्यायचं असेल ना, प्रत्येक गोष्टीतून घेता येतात. पण हाच मोबाईल जर तुम्ही दिवसभर रील्स बघत राहिले, फेसबुक बघत राहिले, व्हॉट्सअप बघित राहिले, तर हाच मोबाईल तुमच्या जीवनाचं वाटोळं सुद्धा करू शकतो. म्हणजे कोणतीच गोष्ट वाईट नसते, आपण त्याच्यातून घेतो काय हे महत्वाचं असते. तर बाबांनी एक बापावर खूप सुंदर कविता अनंत राऊत यांनी लिहिली आहे की कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचे संसारी ज्ञान बघत गेलो आणि मनाचा अहंकार कमी होत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून असताना मटमट डोळे वल्ले करणारी माय, अरे गदगदून असताना मटमट डोळे वल्ले करणारी माय, दुःखाचा डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानच बाळगावा, जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानच बाळगावा. कोणी म्हणे मायाबाप आमदार आहे, कोणी म्हणे मायाबाप आमदार आहे, कोणी म्हणे मायाबाप खासदार आहे, कोणी म्हणे मायाबाप जागीरदार आहे. अरे पण छाती फाडून हा पट्ट्या सांगत असतो, माझा बाप इमानदार आहे, माझा बाप इमानदार आहे. मानलं रे आमचा बाप आम्हाला गरिबीने पोचतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात, जसा मायाबाप दुःखात हसतो. आणि कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे बघितले असतील काळवंडलेल्या डोळ्यानं मायेच्या, पण आजही माझा चेहरा तिला सगळ्या जगात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीची चूल, मातीचं अंगण, अख्खं आयुष्य मायानं मातीतच काढवलं. लोक म्हणतही असतील बापाले की काय तू कमावलं. अरे गंभीर कसा, अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनण्यातच घालवलं, अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे, पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे.
हो दादानो, तुम्हाला सांगतो, आपले आई बाप आपल्यासाठी प्रत्येक क्षणी झटत असतात. आज मी नोकरीवर आहे. माझा सांगतो, अहो माझा बाप छाती काढून गावामध्ये फिरतो. माझा बाकडीला तिथे सुद्धा व्याख्यान होतं, ते करून मी आलो. ते ऐकण्यासाठी माझा बाप इथे आला. तिथे माझे वडील आले होते. म्हणजे आपला मुलगा जेव्हा यशस्वी होतो ना, बापाची छाती हत्यावर फुलते. म्हणून दादाला तुम्हाला सांगणं आहे की तो आनंद घेऊन बघा. जीवनात संघर्ष करा. चांगल्या वाटेने गेलं ना तर चांगलेच आपल्याला मिळते. ही वस्तुस्थिती आहे. आपण शिवाजी महाराजांचं व्याख्यान आज बघत आहोत. शिवाजी महाराजांकडून काय घ्यायचं? शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. अहो मुठभर मावळे घेऊन हा राजा स्वराज्य निर्माण करतो. अफजल खानाची किती मोठी सेना होती, औरंगजेबाची एवढी मोठी सैनिक. पण शिवाजी महाराजांकडून आपण एक घेऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये हा राजा आपल्यासाठी आदर्श आहे. अहो शिवाजी महाराजांनी महिलांचा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा विचार केला. महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी हा राजा होता. महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्त्री ही सन्मानाने पूजली जायची. अहो कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांनी सन्मान करून परत पाठवली. त्या काळी अशी व्यवस्था होती की एका राजाने एखादी लूट करताना जर एखादी स्त्री मिळाली तर तिच्यावर अत्याचार केला जात होता. पण हा राजाने सांगितलं की नाही, आपल्याकडे असं नाही चालणार. आपण नीतितत्वाने चालायचं. महापुरुषांनी महाराष्ट्र आपल्या संतांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्त्री ही शत्रू राज्यातली असो की आपल्या राज्यातली असो, स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. अहो स्त्री ही मराठ्याच्या देवारातली देवता. तिच्या पदराला जरी हात लागला तर त्यांचे हात कलम केले जातील, असं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज. रांग्याच्या पाटलाचे शिवाजी महाराजांना हातपाय मोडले. अहो रांग्याचा पाटीला महिलांवर अत्याचार करत होता. शिवाजी महाराजांनी आदेश दिला, पकडून आणा त्या राजाच्या पाटलाला. आणि शिवाजी महाराजांचे मावळे गेले त्या पाटलाला पकडायला. तो म्हणाला, कोण राजा? मी नाही ओळखत. मावळे परत आले. महाराज तो यायला तयार नाही. आणि शिवाजी महाराजांनी आदेश दिला, मुसके आवडून आणा त्याला. आणि त्याला शिवाजी महाराजांसमोर ठेवण्यात येते. आणि शिवाजी महाराज त्यावेळी त्याला सजा देतात की या राजाच्या पाटलाचे हातपाय तोडा आणि याला गाढवावरून गावामध्ये फिरवा. म्हणजे यानंतर जर कुणाला विचार जरी आला, कुणाची हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे की एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याची. अहो आईच्या सन्मानाने ठेवणारा हा शिवाजी राजा. आज सुद्धा स्त्री आपल्याला समाजात सुरक्षित दिसत नाही. यासाठी शिवचरित्राची गरज आहे. अहो जवळपास 394 वर्ष झाले हा राजा जन्माला येऊन, पण या राजाचं चरित्र एवढं सुंदर आहे. या राजाचं चरित्र एवढं प्रगाढ आहे की पुन्हा शतके गेले तर हा राजा आमच्या काळजामध्ये जिवंत राहील. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत हा राजा आमच्या काळजामध्ये जिवंत राहील. एवढं जबरदस्त कार्य शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये करून ठेवलेलं आहे. आपल्याला इतिहास माहिती आहे. खरं तर शिवाजी महाराज जगले पाहिजे. आणि आज आपण बघतो की वर्षानुवर्षे शिवाजी महाराजांच्या जयंतीचे कारण गावोगावी वाढत आहे. शिवाजी महाराजांचं महत्व वाढत आहे. आणि आपल्या गावामधून सुद्धा मी ऐकलं आहे की आपले अजितदादा उटकुडे असो की स्वप्नीलदादा मानुसमारे आणि या गावचे अनेक युवा मित्र हे राजा शिवछत्रपती परिवार याच्या माध्यमातून गडाची सफाई करायला जातात, गडाचे संवर्धन करायला जातात आणि तिथे चांगला कार्यक्रम आयोजित केला जातो. म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य एक शिवाजी महाराज म्हणून आणि शिवाजी महाराजांचा गौरव करणे वेगळं आणि शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये उतरवणं वेगळं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणे वेगळं. आणि आपल्या गावातली हे युवा वर्ग करत आहे याचा मला अभिमान वाटतो. आणि मला वाटते की गावामध्ये जे बाकीचे मुलं आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत जुळलं पाहिजे. ज्याला शिवाजी महाराज की जय असं म्हणावंसं वाटतं ना, ज्याला शिवाजी महाराज आदर्श वाटते ना, त्यांनी अशा कार्यात जुळलं पाहिजे. आणि खर तर या मुलांच्या माध्यमातून उद्या हा बदल घडू शकतो. आणि या समाजामध्ये आताचे जे प्रश्न आहे, महिलांवरचे आपण अत्याचार बघतो, आमचा शेतकरी राजा सुखी नाही. अहो
10 वर्ष आधी जो शेताला भाव मिळत होता तो सुद्धा आज सुद्धा तोच आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळतो. आणि आम्ही बघतो नोकरीवाल्यांचे पगार किती वाढले, भाव किती वाढले, पण त्या काळात जो भाव मिळत होता तोच आताच्या सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना मिळतो. मग आमचा शेतकरी राजा कसा काय सुखी होणार, कसा काय आमचा राजा तरी सुद्धा किती संघर्ष या शेतकऱ्याच्या मागे असतो. आपण जेव्हा विचार करतो, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, बियाणं पेरलं तर बियाणं चांगलं नाही निघालं, तो एक शेतकऱ्याच्या मागे तोटा झाला. त्याच्या पुढे आपण बियाणं पेरलं आणि पाऊस पडला नाही, तो एक तोटा झाला. त्या संकटात तो निघालो, बियाणं खूप मोठं झालं, झाड झालं, आणि त्यानंतर सुद्धा जर पाऊस आला पुन्हा पीक गेलं, अरे चांगलं पीक आलं, त्याच्यानंतर जर शेतमालाला भाव मिळाला नाही, तिथे सुद्धा आमचा शेतकरी गेला. पण एवढ्या सगळ्या संघर्षातून सुद्धा हा शेतकरी जगत राहतो. खर तर त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप शिकण्यासारखं असते. हा शेतकरी राजा माझ्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अगदी सुखी होता. आणि ते जर दिवस आम्हाला आणायचे असेल तर आम्हाला शिवाजी राजांच्या पावलावर पाऊल चालून जगता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घराघरामध्ये गेले पाहिजे. आणि आजच्या ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या काळात काय संकट होती की लोकांचे इतके अत्याचार, आपण आज स्वातंत्र्यात आहोत, लोक स्वातंत्र्यात नाही, कुणी यायचं स्त्रियांवर अत्याचार करायचे, कुणी यायचं शेतमालाची नासधूस करायची, हे सगळे प्रश्न होते. पण आता काय प्रश्न आहे, त्या आपला प्रसंग घडल्यानंतर काही मावळे जिवाजीला विचारतात, जिवाजी तुम्हाला माहितीये का, एका क्षणाचा विलंब झाला असता तर आपला राजा जिवंत राहिला नसता. मग एवढी मोठी जबाबदारी तुम्ही एका क्षणात कशी काय पार पाडली. त्यावर जिवाजी उत्तर देतात, गड्यांनो हा रणसंग्राम घडायच्या आधी शिवाजी महाराजांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये शिवाजी महाराज बसले आणि त्यांनी मला प्रश्न केला, जिवाजी तुम्हाला माहितीये का आपल्याला अफजल खान भेटायला येणार आहे. त्यावर जिवाजी महाराजांना सांगतात, जी महाराज मला माहिती आहे. आणि शिवाजी महाराज पुढे विचारतात, पण जिवाजी तुम्हाला माहितीये का त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक येणार आहे. त्यावर जिवाजी म्हणतात, जी महाराज. शिवाजी महाराज पुढे सांगतात, पण जिवाजी तुम्हाला माहितीये का त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा येणार आहे, पण माझ्यासोबत तुम्ही स्वतः येणार आहात. आता मात्र जिवाजींना प्रश्न पडला. जिवाजी विचारतो, महाराज एवढी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर कशी काय दिली. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, जीवा योग्य वक्ताला योग्यच माणूस हवा. आणि शिवाजी महाराज त्याला त्याची जबाबदारी सांगतात. जिवाजी त्या शामयानात गेल्यानंतर मी तुम्हाला एका जागेवर उभं करणार आहे. ज्या जागेवर तुम्हाला उभं करणार आहे त्या जागेवर तुम्हाला हा शिवाजी राजा स्पष्ट दिसेल. पण जिवाजी तुम्ही करायचे काय. जिवाजी तुम्ही या शिवाजी महाराजांची किंचाळी जरी तुम्हाला ऐकू आली तरी तुम्ही तुमची जागा सोडायची नाही. जिवाजी एवढंच काय, त्या जागेवर हा शिवाजी राजा गायब जरी झाला तरी तुम्ही तुमची जागा सोडायची नाही. जिवाजी विचारतात, महाराज मी करू तरी काय. आणि शिवाजी महाराज त्याला पुढे सांगतात, जिवाजी तुम्ही फक्त एकाच माकडावर लक्ष ठेवायचं. आणि त्या माकडाचं नाव म्हणजे सय्यद बंडा. पण लक्ष ठेवताना कसं लक्ष ठेवायचं जिवाजी. त्या सय्यद बंडाच्या डोक्याचा केस हल्ला रे हल्ला की तुमच्या डोक्याचा केस हल्ला पाहिजे. त्या सय्यद बंडाच्या डोळ्याची पापणी उडली रे उडली की तुमच्या डोळ्याची पापणी उडली पाहिजे. त्या सय्यद बंडाच्या पायाचं बोट हल्ला रे हल्ला की तुमच्या पायाचं बोट हल्लं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जिवाजी जेव्हा सय्यद बंडा शिवाजी महाराजांवर वार करण्याच्या स्थितीत बघतात तेव्हा जिवाजी महाले त्याच स्थितीमध्ये उभे राहतात आणि सय्यद बंडाचा हात वरच्या वर याला म्हणतात नियोजन. साधन आहे शिवाजी महाराजांचं नियोजन. अवघे मुठभर मावळे घेऊन या सगळ्या सैतानाला शिवाजी महाराज लढले ते या नियोजनामुळे. सोपं काम नाही. शिवाजी महाराजांनी ज्याला मोठं कार्य करायचं असतं त्याला आधी ध्येय ठरवावं लागतं. लहान मुलांना जोडत वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी महादेवाच्या पिंडीवर रक्त सांडून शपथ घेतली जाते. विचार करा, अवघं 14 वर्षाचं वय आहे. इतिहासात अनेकांनी ही घटना वाचली असेल, अनेकांनी वाचून गेले असेल, पण वाचताना एवढं वाटतं की
रक्त सांडवलं असेल आणि शपथ घेतली असेल, पण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करताना आम्ही कधी विचार करत नाही की त्या मुलाने वयाच्या 14व्या वर्षी त्याचं ध्येय ठरवलं होतं. आजची 14 वर्षाची मुलं आपण काय करतो याचा विचार आपण केला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी ठरवलं की भारतावर राज्य गाजवणाऱ्या या तमाम जुलमी सत्तांना मी उपरून बाहेर फेकील आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. आम्हाला शिवाजी महाराजांचा एक एक गुण आपल्या जीवनामध्ये उतरवावा लागेल, तेव्हा हा शिवाजी राजा आम्हाला खरं तर समजला असं समजण्यात येईल. शिवाजी महाराजांची एक एक गोष्ट इतकी प्रभावी होती, इतकी जबरदस्त होती की शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व ज्यांनी बघितलं त्यांनी शिवाजी महाराजांवर कविता केला, शिवाजी महाराजांवर लिहून ठेवलं. त्याच काळामध्ये उत्तर भारतामध्ये एक कवी होता, कवी भूषण नाव त्यांचं. त्या ते सुलतानांकडे नोकरी करायचे आणि ते जेव्हा त्यांनी बघितलं की एक राजा, एक मुलगा आहे जो हे स्वराज्याचं देखणं स्वप्न बघतो आणि या सुलतानांना या भारत भूमीमधून बाहेर काढून या देशामध्ये या देशाला स्वतंत्र करण्याचं स्वप्न बघतो. त्याने हा राजा बघितला, त्याचं व्यक्तिमत्व बघितलं, त्याचं चरित्र बघितलं आणि तो उत्तर भारतामधून स्वराज्यामध्ये आला आणि तो एका मंदिरासमोर बसला होता. त्याच्या मागून एक व्यक्ती गेला आणि त्याला विचारलं, कुठून आलात तुम्ही? त्यांनी सांगितलं की मी उत्तर भारतामधून आलो. कशासाठी आला आहात? मी शिवाजी महाराजांवर एक कविता लिहिली आहे, ती ऐकवण्यासाठी इथे आलो आहे. आणि तो व्यक्ती म्हणतो, कोणती कविता आहे ती मला सांगा. आणि तो कवी ती कविता सांगतो की इंद्रजीवी जंब पर बाणव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पौनवरी माह पर संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम विजय राज है दावा दुंदंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तमांस पर कण्णजीवी कंस पर तो म्लेच्छ पंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला, त्याचप्रमाणे या काळामध्ये हा शिवाजी राजा या सगळ्या मुघल सल्तनतला संपवण्यासाठी या शिवाजी राजाचा जन्म झाला आहे. अशा प्रकारची कविता आहे ती. एक एक गुण या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्यासाठी शिकण्याकरिता आहे. आज आपण बघतो की शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श